भारत पाक तणावाचा सोन्याच्या दरावर परिणाम झालाय। घसरणीच्या भीतीने सोनं मोडीत काढण्याची घाई वाढलेली आहे। महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये सोनं मोडीत काढणाऱ्यांमध्ये 45% वाढ झाली आहे। सोन्याचे दर आता घसरलेत। ऐन लग्न सराईत सोन्याची घसरण। नमस्कार मित्रांनो, राज्यामधील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सोन्याचा भाव थेट 8,000 रुपयांनी घसरलेला आहे। पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्याचे भाव 100% घसरणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल किंवा सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। परंतु या सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत हा प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेला असेल तर बघा मित्रांनो, सध्याच्या स्थितीला मागील 4 दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू आहे। तर या युद्धाचा परिणाम थेट सोन्याच्या भावावरती दिसून आलेला आहे। म्हणजेच या युद्धामुळे सोन्याच्या भावामध्ये घसरण सुद्धा झालेली आहे। बघा, ऐन लग्न सराईमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल किंवा जे ग्राहक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी सध्याची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, सोन्यामध्ये घसरण सुरू झालेली आहे। ज्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी सध्याची सर्वात मोठी संधी आहे। बघा, आज पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। तुम्ही सुद्धा पेपरला बातमी वाचलेली असेल। जर तुम्ही ही बातमी वाचलेली नसेल तर तुम्हाला सुद्धा अगदी एका मिनिटामध्ये सांगून टाकतो। बघा, सध्याच्या स्थितीला म्हणजे सरासरी मागील 4 ते 5 दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमध्ये युद्ध सुरू आहे। तर या युद्धाचा परिणाम थेट सोन्यावरती दिसून आलेला आहे। म्हणजे सोन्याच्या भावामध्ये घसरण सुद्धा झालेली आहे। बघा, आज 24 तासांमध्ये 8,000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्याचे भाव उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। परंतु या सोन्याचा भाव किती हजार रुपयापर्यंत उतरणार आहे, तुम्हाला सुद्धा किती हजार रुपयांमध्ये 1 तोळा मिळणार आहे याची संपूर्ण माहिती देणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून सोन्या संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा, सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्याचे भाव उतरणार आहे। तर बघा, तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता भारत पाकिस्तान याच्यामध्ये युद्ध सुरू आहे। तर या युद्धाचा परिणाम थेट सोन्याच्या भावावरती दिसून आलेला आहे। म्हणजे सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सध्याची सर्वात मोठी संधी सुद्धा आलेली आहे। म्हणजे ज्यांना सोने खरेदी करायचं असेल तर त्यांनी सुद्धा याच तारखेला सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। म्हणजेच सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, ऐन लग्न सराईमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण झालेली आहे। 1 लाख पार केलेलं सोनं थेट 8,000 रुपयांनी घसरलेलं आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सोन्याने 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडलेला होता, परंतु आज 24 तासामध्ये थेट 8,000 रुपयांची घसरण झालेली आहे। त्यामुळे संपूर्ण भारतामधील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। ज्यांना सोने खरेदी करायचं आहे तर त्यांनी सोनारांच्या दुकानांच्या बाहेर रांगाच्या रांगा लावलेले आहेत। बघा, सकाळपासून सोनारांच्या दुकानांच्या बाहेर भरपूर ग्राहकांच्या रांगाच्या रांगा लागलेले आहेत। त्यांना सुद्धा अंदाज आलेला आहे की सोन्याचा भाव हा 100% उतरणार आहे। बघा, मागील 4 दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमध्ये युद्ध सुरू आहे। तर या युद्धाचा परिणाम थेट सोन्याच्या भावावरती दिसून आलेला आहे। बघा मित्रांनो, ग्राहकांनो, जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही आज सुद्धा सोने खरेदी करू शकता, कारण सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा झालेली आहे। परंतु याच्यामध्ये अजून पुढील 2 दिवसांमध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। ज्यांना सोने खरेदी करायचं असेल त्यांनी सुद्धा याच तारखेला सोने खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। तुम्हाला ती तारीख सुद्धा सांगणार आहे। सोबतच या सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहे आणि पुढे सुद्धा घसरणार आहे त्याची कारणे सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल की सोन्याचे भाव कशामुळे
उतरत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु या सोन्याचा भाव ऐन लग्न सराईमध्ये का घसरत आहे हा प्रश्न तुम्हालाही 100% पडलेला आहे। भारतामधील 1,30,00,000 जनतेला हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे। त्यांना सुद्धा सोने खरेदी करायचं आहे तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलेला असेल की ऐन लग्न सराईमध्ये सोन्याचा भाव कशामुळे उतरत आहे। सोबतच सोन्याचा भाव 1,00,000 रुपयांच्या पुढे गेलेला होता, परंतु सध्याच्या स्थितीला सोन्याचे भाव का घसरत आहे। तर बघा मित्रांनो, या सोन्याचा भाव उतरणार असल्याची 5 कारणे समोर आलेली आहेत। तर त्या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव 100% उतरणार आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक असतात, वर्षानुवर्ष व्यापार करणारे अनुभवी सोनार असतात, त्यांनी सुद्धा आज अंदाज दिलेला आहे। त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी घसरण सुद्धा होणार आहे। परंतु ही घसरण किती हजार रुपयांची होणार आहे, तुम्ही सुद्धा कोणत्या तारखेला सोने खरेदी करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। बघा, आज 8,000 रुपयांची घसरण झालेली आहे, काल 2,000 रुपयांची घसरण झालेली होती, म्हणजे सरासरी 2 दिवसांमध्ये 10,000 रुपयांची घसरण झालेली आहे। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 1,03,000 रुपये 1,04,000 रुपयापर्यंत 1 तोळ्याचा भाव गेलेला होता, परंतु सध्याच्या स्थितीला 10,000 रुपयांची घसरण मागील 2 दिवसांपासून झालेली आहे। परंतु पुढील 2 दिवस सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आनंदाचे दिवस ठरणार आहे, कारण पुढील 2 दिवसांमध्ये अजून घट सुद्धा होणार आहे। तर बघा मित्रांनो, काल आणि आज या 2 दिवसांमध्ये 10,000ची घसरण झालेली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये अजून घसरण होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। परंतु हे घसरण होण्याची जी 5 कारणे समोर आलेली आहेत, तर ते 5 कारणे कोणकोणती आहेत, सोन्याचा भाव का घसरत चाललेला आहे ते 5 कारणे सुद्धा बघून घेऊयात। परंतु ही घसरण किती हजार रुपयांची असेल, किती तारखेपर्यंत सोनं स्वस्त होईल हे प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेले असतील। बघा, राज्यामधील ज्या ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं आहे त्यांच्या मनामध्ये 100% प्रश्न पडलेला असेल की सोन्यामध्ये घसरण किती हजार रुपयांची होणार आहे, सोबतच किती तारखेपर्यंत सोनं स्वस्त होईल हा प्रश्न तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलेला असेल। परंतु या सोन्याचे भाव कशामुळे उतरणार आहेत त्याचे आज 3 अंदाज सुद्धा आलेले आहेत। तर त्या 3 अंदाजांवरून या सोन्याचे भाव 100% घसरणार आहेत। बघा मित्रांनो, जो पहिला अंदाज आहे तर तो पहिला अंदाज अनुभवी सोनारांनी दिलेला आहे, म्हणजे जे सोनार वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करतात त्यांनी आज अंदाज सुद्धा दिलेला आहे। बघा मित्रांनो, 3 अंदाज आलेले आहेत आणि हे 3 अंदाज कधीच खोटे ठरू शकत नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा यावरती 100% विश्वास ठेवू शकता। तर बघा, या 3 अंदाजांपैकी जो पहिला अंदाज आहे तर तो पहिला अंदाज अनुभवी सोनारांनी दिलेला आहे, म्हणजे जे वर्षानुवर्ष व्यापार करणारे सोनार असतात त्यांच्यामध्ये सोन्याची घसरण 100% होणार आहे। त्यांनी सुद्धा 5 कारणे दिलेली आहे, तर त्या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव 100% घसरणार आहे। सोबतच जो दुसरा अंदाज देण्यात आलेला आहे तर तो दुसरा अंदाज सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि विश्लेषकांनी सुद्धा दिलेला आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासक असतात, विश्लेषक असतात, तर त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये 100% घसरण होणार आहे। परंतु ही घसरण किती हजार रुपयांची होणार आहे, सोबतच कोणत्या तारखेपर्यंत ही घसरण होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सोबतच जो तिसरा अंदाज देण्यात आलेला आहे तर तो तिसरा अंदाज मीडिया चॅनल असेल, टीव्ही चॅनल असेल, वर्तमानपत्रे असेल यांच्याकडून हा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। मित्रांनो, एकंदरीत 3 अंदाज आलेले आहेत। याच्यामध्ये जो पहिला अंदाज देण्यात आलेला आहे तर तो पहिला अंदाज वर्षानुवर्ष व्यापार करणाऱ्या अनुभवी सोनारांनी दिलेला आहे। सोबतच जो दुसरा अंदाज देण्यात आलेला आहे तर तो दुसरा अंदाज वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि विश्लेषकांनी सुद्धा दिलेला आहे। आणि जो तिसरा अंदाज आहे तर तो तिसरा अंदाज मीडिया चॅनल असेल, न्यूज चॅनल असेल, यूट्यूब चॅनल असेल किंवा न्यूज पेपर असेल म्हणजे वर्तमानपत्रे असेल यांच्या माध्यमातून 3 अंदाज सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा, याच्यामध्ये जे 3 अंदाज आहेत तर ते 3 अंदाज 100% कशामुळे खरे ठरणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सोबतच सोन्याची घसरण कशामुळे होत चाललेली आहे हे सुद्धा तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी हा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे, म्हणजेच ज्याप्रमाणे पाऊस कधी येईल याचा अंदाज हवामान अभ्यासक देत असतात, त्याचप्रमाणे सोन्याचे भाव कधी उतरतील याचा अंदाज
अनुभवी व्यापार सोबत सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासक असतात हे अंदाज सुद्धा देतच असतात। बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की कधी पाऊस पडेल याचा अंदाज हवामान अंदाज अभ्यासक देत असतात, त्याचप्रमाणे या सोन्याचे भाव कधी उतरेल याचा अंदाज अनुभवी सोनार देत असतात। तर त्या अनुभवी सोनारांनी सोबतच अनुभवी व्यापाऱ्यांनी, अनुभवी अभ्यासकांनी आणि अनुभवी विश्लेषकांनी आज अंदाज सुद्धा दिलेला आहे। त्यांच्या मते सोन्याचा भाव 100% घसरणार आहे, परंतु हा सोन्याचा भाव किती आज रुपयांनी घसरणार आहे ते सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे। तुम्हाला सुद्धा या व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे की सोन्याचा भाव किती आज रुपयापर्यंत घसरणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही सुद्धा सोने खरेदी करायचं आहे। परंतु ग्राहकांनो, सोन्याचा भाव कशामुळे घसरणार आहेत याची 5 कारणे समोर आलेली आहेत। तर त्या 5 कारणांमुळे सोन्याचा भाव 100% घसरणार आहे। बघा तुम्हाला सुद्धा 3 अंदाज सांगितलेले होते, याच्यामध्ये जो पहिला अंदाज होता तर तो पहिला अंदाज अनुभवी व्यापाऱ्यांनी आणि अनुभवी सोनारांनी दिलेला होता, परंतु जो दुसरा अंदाज सांगितलेला आहे तर तो दुसरा अंदाज अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण जे सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करतात त्यांनी 2020 मध्ये सोन्याचा अभ्यास करून अंदाज दिलेला होता की 2025 पर्यंत सोन्याचा भाव 1 लाख रुपयापर्यंत जाणार आहे। तर सध्याच्या स्थितीला तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 2025 सुरू आहे आणि या 2025 मध्ये 1 लाख रुपयापर्यंत सोन्याचा भाव गेलेला आहे। म्हणजेच हा अंदाज 2020 मध्ये दिलेला होता, म्हणजेच हा अंदाज 5 वर्षांसाठी दिलेला होता। त्याच अभ्यासकांनी परत एकदा अंदाज दिलेला आहे, त्यांच्यामध्ये सोन्याचा भाव हा 100% घसरणार आहे। याची सुरुवात पुढील 2 दिवसांपासून होणार आहे। परंतु मित्रांनो, तुम्हाला सुद्धा याचं स्पष्टीकरण देत आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा याचा अभ्यास होऊन जाईल। बघा या 5 कारणांमुळे सोन्याची घसरण 100% होणार आहे। तर ती 5 कारणे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण एका मिनिटामध्ये बघून घेऊया। तर बघा मित्रांनो, सोन्याचा भाव उतरणार असल्याचं जे पहिलं कारण समोर आलेलं आहे तर ते पहिलं कारण म्हणजे मागील 4 दिवसांपासून भारत देश असेल, पाकिस्तान देश असेल, या 2 देशांमध्ये युद्ध सुद्धा सुरूच आहे। तर या युद्धाचा परिणाम थेट सोन्याच्या भावावरती झालेला आहे, सोन्याची घसरण सुरू सुद्धा झालेली आहे। बघा जे पहिलं कारण आहे तर ते पहिलं कारण म्हणजे या 2 देशांमध्ये युद्ध सुद्धा सुरूच आहे, तर त्याचा परिणाम सोन्यावरती होताना दिसत आहे। सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा झालेली आहे। सोबतच सोन्याचा भाव उतरणार असल्याचं जे दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण म्हणजे ओडिशा राज्यामध्ये आतापर्यंत सोन्याच्या 10 खाणी सापडलेले आहे। तर या खाणींमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोनं, 22 कॅरेट शुद्ध सोनं सापडलेले आहे। बघा मित्रांनो, तुम्ही सुद्धा वर्तमानपत्र असेल, न्यूजपेपर असेल, टीव्ही चॅनल असेल किंवा मीडिया चॅनल असेल यांच्या माध्यमातून ऐकलेलं असेल की ओडिशा राज्यामध्ये आतापर्यंत सोन्याच्या 10 खाणी सापडलेले आहेत। तर त्या खाणींमध्ये 24 कॅरेटचं शुद्ध सोनं सापडलेलं आहे, 22 कॅरेटचं शुद्ध सोनं सापडलेलं आहे। त्यामुळे सध्याच्या स्थितीला बाजारपेठांमध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं झालेलं आहे, त्यामुळे सध्याच्या स्थितीला सोन्याचा भाव 100% घसरणार आहे। सोबतच मित्रांनो, जे तिसरं कारण आहे तर ते तिसरं कारण म्हणजे सोन्याचा जो शेअर मार्केटचा ग्राफ असतो तर तो सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ उतरलेला आहे, म्हणजेच खाली सुद्धा आलेला आहे। अजून पुढील 2 दिवस हा सोन्याचा भाव खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सोन्याचा भाव हा सोन्याच्या ग्राफवरती ठरवला जात असतो, शेअर मार्केटच्या ग्राफवरती ठरवला जात असतो। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही सुद्धा अजून 2 दिवसानंतर सोने सुद्धा खरेदी करायचं आहे। तुम्हाला तारीख सुद्धा देऊन टाकतो जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। सोबतच सोन्याचा भाव उतरणार असल्याचं जे चौथं कारण समोर आलेलं आहे तर ते चौथं कारण म्हणजे बाहेरील देशांमधील महिलांना आता सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा राहिलेली नाही। बघा एक गोष्ट लक्षात घ्या, बाहेरील देशांमधील भरपूर नागरिकांकडे जास्त प्रमाणामध्ये सोनं सुद्धा झालेले आहे, कारण त्यांच्या देशांमध्ये सोन्यांच्या खाणी सापडलेले आहेत। त्यामुळे बाहेरील देशामधील नागरिक सोन्यामध्ये गुंतवणूक करत नाहीत, कारण त्यांनी भरपूर सोन्यामध्ये गुंतवणूक सुद्धा केलेली आहे। त्यांना सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळालेलं आहे, कारण त्यांच्या देशामध्ये सोन्यांच्या खाणी सापडलेल्या आहेत आणि या खाणींमध्ये सापडलेलं सोनं 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं होतं। त्यांनी त्यावेळेस खरेदी सुद्धा करून ठेवलेलं आहे। सोबतच सोन्याचा भाव उतरणार असल्याचं जे 5वं कारण आहे तर ते 5वं कारण म्हणजे सोन्याची मागणी कमी झालेली आहे आणि मोडण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सोन्यांच्या दुकानांच्या बाहेर सध्याच्या स्थितीला ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत, परंतु या ग्राहकांच्या रांगा मोडण्यासाठी लागलेल्या आहेत। म्हणजेच भरपूर ग्राहकांनी आतापर्यंत सरासरी 20,000 ते 25,000 तोळ्यापर्यंत सोनं
मोडलेलं आहे। तुम्ही सुद्धा पेपरला बातमी ऐकलेली असेल, न्यूज चॅनलला सुद्धा बातमी ऐकलेली असेल। म्हणजेच मागील 4 ते 5 दिवसांमध्ये 20,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं मोडलेलं आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला सराफांच्या दुकानामध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं झालेलं आहे, परंतु ते सोनं खरेदी करण्यासाठी कोणतेही ग्राहक इच्छुक नाहीत। म्हणजेच सोन्याची मागणी कमी झालेली आहे, त्यामुळे सोन्याचा भाव हा 100% घसरणार आहे। तर बघा, तुम्हाला सुद्धा 5 कारणे सांगितले, तर त्या 5 कारणांमुळे सोन्याचा भाव उतरणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। परंतु जे 3 अंदाज आलेले आहेत, तर ते 3 अंदाज किती रुपयांनी सोनं घसरणार आहे ते अंदाज सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा मित्रांनो, या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव 100% घसरणार आहेत, परंतु किती हजार रुपयांनी घसरणार आहेत, कोणत्या तारखेपर्यंत घसरणार आहेत, तुम्ही सुद्धा कधी सोनं खरेदी करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, जो पहिला अंदाज देण्यात आलेला आहे, तर तो पहिला अंदाज मीडिया चॅनल असेल, न्यूज चॅनल असेल, टीव्ही चॅनल असेल यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। त्यांच्यामध्ये सोन्याचा भाव 50,000 रुपये ते 55,000 रुपयापर्यंत येणार आहे। तर बघा, सोन्यामध्ये विक्रमी घसरण होईल हा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजेच मीडिया चॅनल असेल, न्यूज चॅनल असेल यांच्या माध्यमातून हा अंदाज देण्यात आलेला आहे की त्यांच्यामध्ये 50,000 रुपये ते 55,000 रुपयापर्यंत ग्राहकांना 1 तोळा सोनं मिळणार आहे। सोबतच जो दुसरा अंदाज देण्यात आलेला आहे, तर तो दुसरा अंदाज अनुभवी सोनारांनी आणि अनुभवी व्यापाऱ्यांनी सुद्धा दिलेला आहे। त्यांच्यामध्ये सोन्याचा भाव 60,000 रुपये ते 65,000 रुपयापर्यंत येणार आहे। बघा, 3 अंदाज आलेले आहेत, त्याच्यापैकी 2 अंदाज बघितले आणि तिसरा अंदाज सुद्धा बघून घेऊयात। बघा, तिसरा अंदाज म्हणजे सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी दिलेला आहे। त्यांच्यामध्ये सोन्याचा भाव अजून 10,000 रुपयांनी घसरलेला आहे। म्हणजेच सध्याच्या स्थितीला सोन्याचा भाव 1,03,000 रुपयापर्यंत गेलेला होता, परंतु याच्यामध्ये 10,000 रुपयांची घसरण झालेली आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला 93,000 रुपयांना 1 तोळा सोनं मिळत आहे, तर याच्यामध्ये अजून 10,000 रुपयांची घसरण होईल हा अंदाज अनुभवी अभ्यासकांनी दिलेला आहे। म्हणजेच त्यांच्यामध्ये सरासरी 83,000 रुपयापर्यंत 1 तोळा सोना मिळून जाईल। 2 दिवसांमध्ये सोन्याचे भाव घसरणार आहे, त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही अजून 2 दिवस वाट सुद्धा पाहायची आहे, त्यानंतरच सोने खरेदी करायचा विचार करायचा आहे, अन्यथा तुमचे नुकसान सुद्धा होऊ शकते। सोबतच ज्यांनी सोनं राखून ठेवलेलं असेल आणि त्यांना मोडायचे असेल त्यांनी सुद्धा अजून 2 दिवस वाट पाहायची आहे, कारण भारत पाकिस्तान युद्ध सुरू आहे। तर या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती थेट सोन्याच्या भावांमध्ये परिणाम सुद्धा दिसून येत आहे। सोन्याचे भाव 100% उतरणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजेच वर्षानुवर्षे अभ्यास करणारे अभ्यासक असतील, विश्लेषक असतील, अनुभवी व्यापारी असतील, अनुभवी सोनार असतील, त्यांच्यामध्ये सोन्याचे भाव 100% उतरणार आहेत। बघा मित्रांनो, ही सर्व माहिती सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे। यामधील सर्व माहिती तुम्हाला सुद्धा सांगितलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा सोने विकायचा विचार करत असाल तर तुम्ही सुद्धा मार्केटचा अभ्यास करा, त्यानंतरच सोने खरेदी करायचं आहे, सोनं विकायचं सुद्धा आहे, म्हणजेच मोडायचं सुद्धा आहे। म्हणजेच या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या रिस्कवरती करायच्या आहे। तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्क्लेमर सुद्धा देण्यात आलेला आहे की तुम्ही सुद्धा मार्केटचा अभ्यास करा, अजून 2 ते 3 दिवस वाट पहा, त्यानंतर तुम्ही सुद्धा सोने खरेदी करायचं आहे। तर बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।